ओम श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच इच्छापूर्ती करणारे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा. याने लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओज मिळतील. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, आज स्वामी तुमच्यावर खुश झाले आहेत व तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. आज तुम्हाला स्वामी आनंदाची बातमी देणार आहेत. लवकरच तुमच्याजवळ एक चांगली गोष्ट येणार आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप आनंदित होऊन जाल. आणि तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा असेल तर फक्त स्वामींवर पूर्ण मनापासून विश्वास ठेवून हा संदेश मोजून 15 मिनिटं नक्कीच ऐका. तुम्हाला याचा अनुभव येईल आणि दिव्य चमत्कार नक्कीच होईल. म्हणून या संदेशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. स्वामी भक्तांनो, तुम्ही जीवनात कितीही यशाच्या दिशेने जा, पण स्वामींना कधीच विसरू नका. एवढं फक्त लक्षात ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात धैर्य ठेवा. योग्य वेळ आल्यावर परमेश्वर तुम्हाला सर्व काही देईल. ज्यांच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते सर्व काही तुम्हाला मिळणारच आहे. म्हणून जीवन झाली शाळा, अनुभव झाला गुरु. शिका सर्व येथूनच, अभ्यास ठेवा सुरू. आणि हा अभ्यास जीवनाचा कधीच बंद पडत नसतो. म्हणून फक्त सद्गुरू स्वामी समर्थांवर आपण श्रद्धा ठेवा. एवढंच काम तुम्ही करायचं आहे आणि नक्कीच स्वामी तुम्हाला एवढं देतील जेवढं तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. म्हणून मित्रांनो, स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आणि जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही तोपर्यंत त्याची प्रतिमा जगासमोर कधीच येत सुद्धा नाही. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे ना, जे सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी राहते. आणि म्हणून काही गुण पाहतात, काही दोष पाहतात. खास ते बनतात जे दुसऱ्यांचं मन पाहत असतात. आणि जर आपण दुसऱ्यांचं मन पाहिलं तर आपण नक्कीच त्या व्यक्तीला जपून ठेवू शकतो. आणि चांगली कल्पना दाखवली जात नाही आणि वाईट विचार लपवले नक्कीच जात नाही. म्हणून जिथे संशय आला तिथे विश्वास कधीच थांबत नाही आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमही निघून जातं. म्हणून जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो ना, तो जो खरा महान व्यक्ती असतो. अहंकार त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळते. म्हणून कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदरच करत असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. आणि तो त्यांच्याकडे आहे. त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी मात्र होत असतो. म्हणून दुसऱ्यांची मदत करताना जर मनात आनंदाची जाणीव होत असेल तर ती खरी सेवा आहे आणि ती खरी भक्ती आहे असं आपण समजू शकतो. सर्व शब्दांचा अर्थ सापडतो, पण जीवनाचा अर्थ जीवन जगूनच सापडत असतो. आणि नात्यांचा अर्थ नात्यांची पूर्तता करूनच सापडत मात्र असतो. आणि म्हणून जीवन केव्हा संपेल हे कुणालाच माहिती नसते. मनासारखं जगून घ्या, कारण हा जन्म पुन्हा तुम्हाला कधीच मिळणार नाही आणि भेटणारही नाही. म्हणून जीवन एक गाणं आहे, ते नेहमी गुणगुणत राहायचं. आणि सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हिरवं दिसतं. म्हणून जसं हजारोंच्या घोळक्यात एक कुणीतरी आपलं असतं आणि ते आपल्यालाच आपण जपून ठेवायचं असतं. कुणाच्याही आणि कोणत्याही गोष्टींचा काही अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानामुळे आपण यशाचे साक्षीदार मात्र होत असतो. म्हणून मित्रांनो, झाडाखाली पाणी टाकले की पाणी अगदी वरच्या पानापर्यंत पोहोचते. म्हणून त्याचप्रमाणे प्रेमाने केलेले कर्म परमात्म्यापर्यंत नक्कीच पोहोचत असतात. आणि आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, स्पर्धा नाही. म्हणून ती स्पर्धा तुम्ही नक्कीच खेळू नका आणि चांगल्या मार्गाने सन्मानगाने चालत राहा. ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात ना, त्याच नात्याला खरा अर्थ असतो. आणि बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात ना तोपर्यंत घर शाबूत राहते. पण जेव्हा सगळे स्वतःला मोठे समजू लागतात तेव्हा मात्र घर हे काबूत राहत नाही आणि त्या घरात भरपूर भांडण तंटा देखील होत असते. म्हणून तर्क असतील जगात हजार, पण विश्वासानेच घडते चमत्कार. आणि म्हणून तुमचा स्वामींवर जर विश्वास ठाम असेल तर नक्कीच चमत्कार घडेल. आणि स्वामी तुम्हाला भरपूर काही देऊन सुद्धा इच्छितील आणि भरपूर काही तुम्हाला देतील सुद्धा. म्हणून मित्रांनो, तुम्ही चांगलं वागणाऱ्यांच्या नशिबी कायम मतलबी लोक लिहिलेले असतात. म्हणून आपण असं नाही समजू की आपणही वाईट वागलं पाहिजे. आपण फक्त सन्मार्गाला लागा. शेवटी विजय हा सत्याचा होत असतो. हरण्याची अनेक कारणं असतात,
पण जिंकण्यासाठी मेहनत आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात. म्हणून प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकणं आपल्या हातात असतं, फक्त प्रयत्न करणं सोडायचं नसतं. म्हणून एक गोष्ट तुम्ही कायम ध्यानात ठेवायची आहे आणि मनात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपली सर्वोत्तम संपत्ती ज्ञानाने भरलेले मन नसून प्रेमाने भरलेले हृदय आहे. म्हणून प्रेमाने भरलेले हृदय आपले असेल तर जीवनात आपल्याला कशाची कमी भासणार नाही. म्हणून विश्वास हा आरशासारखा असतो. एकदा का तो तुटला की त्यात तुम्हाला पुन्हा काही आधीसारखे दिसणारही नाही. जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्याला उद्याचे यश अनुभवायचे नक्कीच मिळेल. आणि म्हणून आपल्या आराध्य दैत्यावर नक्कीच नेहमी विश्वास ठेवा. एक दिवस ती देवता तुम्हाला इतकं देईल ना की मागायला काही उरणारच नाही. म्हणून दिलेले किंवा घेतलेले एक वेळ विसरता येते, पण मनाला लागलेले माणूस कधीच विसरत नाही. नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीच परत येत नाही आणि वेळेचेही असेच असते. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे आणि त्या क्षणाचा आनंद घेऊन मन भरून तुम्ही जगलं पाहिजे. दिवसभराचे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीच्या कुटुंबासोबत सुखाचे 2 घास हीच आपली संपत्ती आहे. म्हणून जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात. ती आपोआप गुंफली जातात व मनाच्या एवढ्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध असं म्हणतात. आणि मन अच्छा सोचिये, अच्छा बोलिये, अच्छा कीजिये हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवायचं आणि या वाक्याने आपलं जीवन सफल सुद्धा होणार आहे. परिस्थिती लढायला शिका. एक स्वप्न तुटलं तरी दुसरं नक्कीच तुम्ही बघायला शिका. आणि संघर्ष करताना माणूस एकटाच असतो, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जगाचा गराडा त्याच्या भोवती असतो. म्हणून सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी हिंमत मात्र देत असते. म्हणून आपण त्यांना कधीच बदलू नका आणि कधीच बदलू आपण शकतही नाही. ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधी होत नसते, मग ते व्यक्ती अहंकारी असतात आणि त्यांना आपल्या शक्तीचा गर्व असतो. जी व्यक्ती कृतीमध्ये निष्क्रियता आणि निष्क्रियतेत कृती पाहते ती एक बुद्धिमान व्यक्ती असते. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा, कारण ओझं कष्टाचं कधीच नसतं, ते असतं मनात चाललेल्या विचारांचं. आणि मेल्यानंतर 2 मिनिटं सुद्धा तुमचं नाव राहत नाही. लोक विचारतात बॉडी कुठपर्यंत आली, मग माणसाला गर्व एवढा कशाचा आहे. म्हणून तुम्ही गर्व अजिबात करू नका. आणि मनाला जिंकायचे असेल तर ते भावनेने नक्कीच जिंका. रागाला जिंकायचे असेल ना तर ते प्रेमाने, अपमानाला जिंकायचे असेल तर आत्मविश्वासाने, आणि अपयशाला जिंकायचे असेल तर ते धीराने आपण जिंकायला हवे. संकटाला जिंकायचे असेल ते धैर्याने, आणि माणसाला जिंकायचे असते ते माणुसकीने. फक्त हे 5 वाक्य लक्षात राहिले तर भरपूर काही चांगल्या गोष्टी आपण शिकलो असा त्याचा अर्थ होतो. ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटल्याचे समाधान आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. स्वप्न पूर्ण करण्यात येणारे अडथळे निराश नाही, आव्हान माना. आणि मनाची स्थिती आणि शक्ती ही नक्कीच तुमची वाढेल आणि भरपूर प्रगतीही तुम्ही कराल. म्हणून आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण मात्र हिंमत कधी हारू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र देत असते. आणि ती प्रेरणा घेऊन तुम्ही आयुष्यात पुढे चाललं पाहिजे. आणि सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी मला आशीर्वाद द्या, संकटाशी लढण्यासाठी मला फक्त पाठबळ द्या. आणि हे पाठबळ स्वामी तुम्हाला देत असतात. फक्त तुम्ही पुढे पुढे चालत राहा. स्वामी तुमच्या मागे मागे नक्कीच राहतील आणि तुम्हाला नक्कीच तुमच्यावर कृपा करतील. म्हणून स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार घेतलेली ताकद नेहमीच घातक असते. म्हणून अनुभव नेहमी ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो. प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नाही. जर एखाद्या घाव बोटावर लागला ना तर सही बदलते, आणि मनावर बसला ना तर स्वभाव माणसाचा बदलत असतो. म्हणून वेळेप्रसंगी दगडासारखं कठोर व्हावं लागतं, नाहीतर लोक तुमचा हक्क, चारित्र्य आणि स्वाभिमान हे सर्व काही तुम्हाला पायदळी तोडत असतात. म्हणून राग आणि वादळ दोन्ही सारखे शांत झाल्यावर समजतं किती नुकसान झालंय ते. आणि म्हणून तुम्ही राग करू नका, आणि राग केला तर त्याचा अंत हा शेवट रागानेच होतो हे लक्षात ठेवा. तुम्ही कितीही चांगले असाल, पण तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी असाल तर तुमची किंमत ही शून्य करून टाकतात. आणि म्हणून मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान कधी सोडू नका. सन्मान हा दुतर्फा रस्ता आहे, आणि तो मिळवायचा असेल तर तो द्यावाही मात्र तेवढाच लागेल. म्हणून माणसे कमवण्यात जो आनंद मिळतो तो पैसे कमवण्यात मिळणाऱ्या आनंदापेक्षा लाख पटीने मोठा असतो. आणि जी व्यक्ती कर्म आणि रस्त्यावर भरपूर काही जास्त भर देते
त्या व्यक्तीला नेहमी अपेक्षेपेक्षा चांगले फळ मिळत असते आणि तो व्यक्ती रस्त्यावरच चालत असतो आणि सुंदर क्षण प्रवाशांप्रमाणे निघून जातात. आठवणी मात्र रस्त्यांसारख्या तिथेच थांबतात आणि तिथेच राहत असतात. म्हणून गुण पाहून अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतील. आयुष्यात त्याला स्थान द्या जो उन्या पाहून तुमची साथ सोडणार नाही. म्हणून थकले असाल तर थोडी विश्रांती घ्या, पण हार मानून कधीच थांबू नका आणि कोणत्याही मार्गावर तुम्ही अडू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑक्सिजन असो किंवा माणसे, विचार पातळी ढासळली की धोका हा वाढतच असतो. म्हणून स्वप्न सांगायची नसतात, ती साकार करून दाखवायची असतात. पायाला जर ठेस लागली तर दोष दगडाचा नसतो, तो तुमचा बेजबाबदार चालण्याचा असतो. पंख त्याचेच मजबूत असतात जी एकटे उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेत असतात आणि तेच माणसं पुढेही जात असतात. म्हणून सुखाच्या शोधात लोक वणवण फिरतात आणि दमल्यावर जाणवतं की समाधानातच खरं सुखही होतं. म्हणून दुःखाचा विचार करत बसलात की समोर उभं असलेलं सुखही डोळ्यांना दिसत नाही. कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातली माणसं. चुकीची गोष्ट पुन्हा पुन्हा केली की ती बरोबर वाटू लागते आणि मग आपण चुकीच्या मार्गाला जाऊ लागतो आणि मग चुकीच्या मार्गाला गेल्याने आपल्यावर तसे वाईट संस्कारही होऊ लागतात. म्हणून कधीही चुकीच्या मार्गाला जाऊ नका. कर्तव्य, कर्ज, उपकार या 3 गोष्टींचे कधीही विस्मरण होऊ देऊ नका. आळशी आणि दुबडी लोक नेहमी नशिबाची भाषा करत असतात. म्हणून वाईटाला विरोध करण्याची ताकद तेव्हाच येते जेव्हा योग्य आणि अयोग्य समजण्याची बुद्धी आपल्याकडे असते. म्हणून शब्दाचं मोल जपलं की आयुष्य हे आपलं अनमोल होऊन जात असतं आणि आपले विचार जर सुंदर असतील तर जीवनातला प्रत्येक क्षण हा सुंदर आणि चांगला असतो. मनाचा झरा निर्मळ असला की जीवनाच्या तळ्यात गाळ मात्र साचत नाही आणि पाणी मात्र निठळ असतं आणि अगदी स्वच्छ असतं. जसं आपलं मन स्वच्छ आपण ठेवलं तसे आपण स्वच्छ असू. जीवनात आनंद हा मिठाईसारखा चाखावा आणि दुःख औषधासारखं गिळावं. एवढंच फक्त करावं. डोळ्यातील अश्रू ज्याला कळतात ना त्याला हृदयातील भावना सांगायची गरज भासत नाही. आणि म्हणून एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव आपल्याला होत नसते. म्हणून नातं सूर्यफुलासारखी असते. जिथे प्रेम मिळते तिथे ते वळत जाते आणि माणूस सहजतेकडे जितका झुकेल ना तितका तो मुक्त होईल आणि मुक्ती हाच आनंद आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमचा जीवाला जीव देणारी जिवलग माणसं नक्कीच असतील. म्हणून पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ नक्कीच ठेवा. आणि म्हणून दिवस आपले खराब आहेत म्हणून ठणकावून जाऊ नका आणि त्यांना सांगा की काट्यांनी वेढलेला मी पण आहे आणि मी त्या काट्यांना तोडून बाहेर निघणार आहे. रात्र म्हणजे कालचा फळापासून हा लख करणारा दिवस आहे आणि छोटंसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा ज्यांना तुमच्या अस्तित्वाची किंमत कळते. आणि म्हणून आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वतही उभा करू शकते. हे वाक्य खूप मोलाचं आहे आणि म्हणून तो पर्वत आपण कधीही ओलांडू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो, तो म्हणजे परमेश्वर. आणि फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. स्वामींवर जर विश्वास ठेवून तुम्ही स्वामींकडे काही मागितले तर नक्कीच ते मन मोकळेपणाने तुम्हाला ते देतील. आणि दगडात एक कमतरता आहे की तो कधीही वितळत नाही, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही. म्हणून तुम्ही दगडाकडून भरपूर गोष्टी शिकू शकतात आणि जर त्याला तरसलं गेलं तर मग तो दगडसुद्धा देव बनू शकतो आणि भरपूर काही शिल्प त्यातून तयार होऊ शकतात आणि आपण त्यांची पूजा करत असतो. पण तो दगडच जर जंगलात कुठेतरी पडलेला असता तर त्याला कोणी विचारलं नसतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये किती गुण आहेत हे त्याला झटके मारल्याशिवाय आणि बसल्याशिवाय आणि त्याला फटके बसल्यावरच कळतात. मग तुमच्या जीवनात असे झटके आणि फटके तुम्हाला बसल्यावरच आपल्याला जीवनाचा अर्थ मात्र नक्कीच कळत असतो आणि आपल्या इच्छेपेक्षा सुंदर परमेश्वराची योजना असते. मग त्या योजनेवरच तुम्ही फक्त विश्वास ठेवला पाहिजे. मुलाला सांगण्यापेक्षा कसं जगावं हे बापाने जगून दाखवावं आणि मुलाने ते शिकावं, यातच खरा मोठेपणा आहे. आणि आपल्यासाठी कोणी नसले तरी चालेल, पण आपण सर्वांसाठी आहोत ही गोष्ट सुंदर फुलांकडून आपण शिकली पाहिजे. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखंच आहे हे समजायला सुद्धा ज्ञान लागतं. म्हणून विश्वास ठेवा, आपण जेव्हा कुणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसतं. म्हणून छोट्याशा आयुष्यात कधी कधी मोठे निर्णय घ्यावे लागतात आणि जे आयुष्याची दिशाच बदलून टाकत असतात. म्हणून डोळे तर सगळ्यांचे सारखेच असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करत असतो.
म्हणून पानाशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही किंमत मात्र नसते. म्हणून जीवन एका पेनासारखं आहे. शाई संपण्यापूर्वी आपली गोष्ट तुम्ही लिहून घ्या आणि जीवन तुम्ही मन मोकळेपणाने जगून घ्या. नंतर कोणाला ठाऊक की तुम्हाला वेळ मिळतो नाही मिळत. आणि म्हणून पानांशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही किंमत मात्र नसते. म्हणून संघर्ष व कष्टाला आवाज नसतो, पण परिणामांची चकाकी काही औरच असते. आणि ती परिणामाची चकाकी आली की माणूस सुंदर आणि मस्तच बनत असतो. मनामध्ये सदैव प्रेम ठेवा, राग नाही. कारण फुले ढगांमधून पडणाऱ्या पावसामुळे उमलतात, त्यांच्या गडगडाटामुळे नाही. फक्त एवढंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मित्रांनो, पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका. कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अपयशी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश हे नशिबाने मिळालेले होते. म्हणून आपले विचार हे वाईट असतील तर आयुष्यात येणारी वळणं किती वाकडे तिकडे असली ना तरी आपले वाईट विचार हे चांगले बनवावे लागतील. आणि ते चांगले विचार आपल्याला भरपूर काही तिथून पडू देणार नाहीत. आणि म्हणून आपल्याला चांगल्या रस्त्याला ते जाण्यासाठी नक्कीच पुढे ढकलतील. म्हणून आपल्या जीवनात आपण अंगीकारणं नाही तर कारण आपण आपल्या चांगल्या रस्त्याने चालत आहोत. म्हणून वाईट सवय आपण अंगीकारायच्या नाही. आणि आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती आपल्याला बाळगण्याची गरज नाही. आणि स्वामी आपल्या पाठीशी असताना आपली ती भीती बाळगण्याची गरज भासत नाही. फक्त नीतिमत्ता आपली साफ असावी. स्वामी समर्थ आपल्याला काटाही टोचू देणार नाही. मनाच्या मातीमध्ये असं बियाणं पेराना की पिकांची कापणी करताना आनंदाचा पाऊस पडेल. आणि आयुष्याच्या पुस्तकातलं सगळ्यात जास्त आनंद देणारं पान ते म्हणजे बालपण असतं. आणि ते बालपण आपण किती मन मोकळेपणाने जगत होतो आणि किती निस्वार्थ भक्तीने आपण ते कोणावरही प्रेम करत होतो. तसेच तुम्ही स्वामींवरही प्रेम केलं पाहिजे आणि तुमच्या मनापासून तुम्ही प्रेम केलं पाहिजे. लांब धागा आणि लांब जीभ फक्त समस्या निर्माण करत असतात. म्हणून धाग्याला गुंडाळून आणि जिव्याला सांभाळून आपण नक्कीच ठेवले पाहिजे. आणि आपण एकमेकांबद्दल गैरसमज का वाढवतो माहिती आहे का? कारण आपण संवाद टाळत असतो आणि मग त्यातून आपला गैरसमज वाढत असतो. आणि तो व्यक्ती माझ्याबद्दल हा विचार करत असेल आणि असा वाईट विचार तो माझ्याबद्दल करत असेल, पण तो व्यक्ती तसा विचार करतही नाही आणि आपण त्यात गुंफत जातो. म्हणून कोणी रोजा ठेवला असेल तर कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले तर कोणी श्रावण ठेवले, परंतु सुखी तो झाला ज्याने घरात आईबाप ठेवले. आणि घरात आईबाप असले तर नक्कीच घराला शोभा येते असते आणि घराला शोभा त्यांच्यामुळे येत असते. म्हणून जीवन बासरीसारखे बनवावे. किती छिद्र असली तरी सूर नेहमी मधुरच यायला हवा आणि आपल्याला तोडून नेहमी दुसऱ्यांसाठी चांगलेच वाक्य यायला हवे. आणि दोन्ही कर जोडून माझे वंदन करतो स्वामी समर्थ. तुम्हाला दूर करून विघ्न सारे आमचे, सुरळीत करा आमचे जीवन. आणि असंच आपण स्वामींकडे मागितले पाहिजे. आयुष्यात सर्व हारलात ना तरी चालेल, पण हिंमत कधी हारू नका. कारण हिंमत हारला तर सर्व काही एका ठिकाणी राहून जाईल आणि पुढे जायचे मार्गही तुमचे बंद होऊन जातील. म्हणून जगायचं तर बुद्धिबळातल्या वज्रासारखं जगा. सूत्र सांभाळणारा जरी राजा असला ना तरी सूत्र हलवणारा वज्रच असतो. आणि मग वज्र हे काही मिळवूनही शकतो. म्हणून हिंमत एवढी ठेवा की मोठी ठेवा ना की तिच्यासमोर नशिबालाही झुकावं लागेल आणि नशिबाला नक्कीच मागे हटावं लागेल. जीवन म्हणजे कोडवाशिवाय चित्र काढण्याची कला आहे. आणि म्हणून आपण ते चित्र कधी खराब बनलं तर कधी चांगलंही बनत असतं. म्हणून ते चालू असतं आणि असं जीवन आपण जगायचं असतं. आणि असं जीवन जगलात की आयुष्यामध्ये कशाचीही तुम्हाला लाज वाटणार नाही आणि कशाचीही तुम्हाला मोहही वाटणार नाही. म्हणून आपल्याकडे आहे आणि समोरच्यांकडे नाही म्हणून लाज नको. आणि आपण आणि समोरच्याकडे आहे आणि आपल्याकडे नाही म्हणून लाज नको. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. जन्मापासून मिळालेली नाती तर ईश्वरीय देण आहे, परंतु स्वतः बनवलेली नाती ही आपले धन आहे आणि याला सांभाळून आपण ठेवले पाहिजे. जीवनात चुका, अपयश, नकार हा प्रगतीचाच तर भाग असतो. यशस्वी तोच होतो जो हे सारे सहज स्वीकारत असतो आणि जीवनात पुढे चालत असतो. म्हणून कर्मापेक्षा कोणताही मोठा धर्म नाही आणि कष्टापेक्षा कोणतंही मोठं कर्म या जगात कुठे मिळणार नाही. म्हणून जीवन मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है, पर मृत्यू के बाद भी लोगों के दिलों में जीवित रहना यह कर्मों की बात है. म्हणून आपण असे कर्म केले पाहिजे की आपण सुद्धा त्या लोकांच्या मनामध्ये आपण जागे राहिलो पाहिजे आणि त्यांनी आपले नाव नक्कीच काढले पाहिजे. जोपर्यंत पाप पुण्य फळ देत नाही तोपर्यंत माणसाला पापी कृत्य हे गोड वाटतं, पण पूर्णतः फलदायी झाल्यावर त्याचे कटू परिणाम नक्कीच त्याला भोगावे लागत असतात. म्हणून ते म्हणतात ना की कर्माचे फळ आपल्याला भेटतात. मग तुम्ही वाईट कर्म केले तर वाईट भेटतील
आणि चांगले कर्म केले तर चांगले फळ मात्र नक्कीच भेटतील. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपले जे बोलतो ना ते सत्य आणि प्रामाणिक असले पाहिजे. चांगले कर्म करूनही लोक फक्त तुमच्या वाईट गोष्टी लक्षात ठेवतील. म्हणून लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता कर्म फक्त चांगले करत राहिली पाहिजे. आणि ती कर्म आपण चांगली केली तर मग आपल्याला भरपूर काही गोष्टी या चांगल्या आठवतात. म्हणून ज्ञान ठरवते कसे बोलावे हे कौशल्य ठरवत असते, आणि किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवत असतो. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही ही आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून मात्र असते. म्हणून जेव्हा तुमच्या आयुष्यात परिस्थितीचा अंधार पसरू लागला तेव्हा सकारात्मक विचारांचा दिवा तुमच्या मनात नक्कीच तुम्ही लावू शकता. कष्ट हा अंबराच्या वरचा दिवा आणि तेच त्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पडत असतो. म्हणून एक वेळ नशीब सुद्धा धोका देईल पण मेहनत नाही. म्हणून मेहनत करायला शिका. आणि म्हणून मेहनत शब्द भावनांचा दिवा आहे, आणि तो दिवा आपण लावत असतो आणि तो चमकत असतो. आणि तसेच आपण शब्दही गोड बोलले पाहिजे तर व्यक्ती आपल्याकडे भरपूर येतील आणि भरपूर व्यक्ती आपल्याकडे जमाही होतील. आणि ते जमा झाले की कौतुक हा शब्द खूप छोटा आहे पण ते करायला मन मात्र खूप मोठं लागतं. म्हणून दुसऱ्यांचे कौतुक करत चला, कारण देवही तुमचे कौतुक करू इच्छित आहे. आणि किंमत पैशाला कधीच नसते, किंमत पैसे कमवताना केलेल्या कष्टाला मात्र नक्कीच असते. आणि ते कष्ट तुम्ही किती करता त्याच्यावर तुम्ही नक्कीच ती किंमत तुम्हाला मोजावी लागत असते. म्हणून निराशा सोडा, आशावादी राहा, कठोर परिश्रम करा आणि यशाकडे तुम्ही मार्गस्थ नक्कीच व्हा. जीवनाचा प्रवास सोपा नसतो, तो सोपा आपल्याला मात्र करावा लागत असतो. आणि या खोलीचे तोंड या दिशेला नसावं, त्या खोलीचे तोंड त्या दिशेला नसावं. आपल्या वास्तुशास्त्रापेक्षा माणसाचं तोंड माणसाकडे असावं आणि माणसाचं मन माणसाला कळावं. हा वास्तुदोष नसतो तर तो विचार दोष असतो. कारण दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकते पण दृष्टी कोणाची नाही. आणि म्हणून दृष्टिकोन बदला, तुमच्या जीवनातील जगण्याचा मार्ग पूर्णपणे नक्कीच बदलून जाईल आणि तुम्ही नव्या मार्गाला चालाल. आणि काही गोष्टी वेळेतच सांगायला हव्यात, नाहीतर त्या मनातच राहून जात असतात आणि वेळ ही निघून जात असते. म्हणून गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहूही देत नाही. एवढं गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याचा मार्गावरचा पहिला टप्पा मात्र आहे. आणि आशीर्वाद आणि आनंद या दोन्ही गोष्टी वाटल्यामुळे वाढत जातात. म्हणून आशीर्वाद देत चला आणि आनंद सगळ्यांनाच देत चला. नक्कीच तुमच्या जवळ आनंद येईल. आणि भगवंत सर्व वरून बघत आहे, त्याला सर्व कळत आहे आणि तो तुम्हाला सर्व काही देऊ इच्छित आहे. वेळ आहे तर घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील. आणि कधी कधी हक्क मागून मिळत नाही, ते मिळवावे लागतात. आणि ते हक्क मिळवण्यासाठी आणि मागण्यासाठी आणि मग तुम्ही नक्कीच जीवनामध्ये लढले पाहिजे, कारण त्यासाठीची आपण भरपूर कष्ट केलेले असतात आणि ते हक्क आपले असतात. म्हणून जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी चांगला असतो. शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे आणि जो एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे परावर्तित होत असतो. म्हणून शिक्षण आपण नेहमीच चांगलं घेतलं पाहिजे आणि चांगलं वागल्याचं घेतलं पाहिजे. स्वामींकडून आपण भरपूर काही शिकू शकतो. फक्त स्वामींचे विचार तुम्ही नक्कीच फॉलो केले पाहिजेत. आणि साध्या सरळ माणसांचा कधीही कोणता ब्रँड नसतो. खरं तर साधी माणसंच माणुसकीचा ब्रँड असतात आणि तीच माणसं जीवनामध्ये माणुसकी जपत असतात आणि माणसांना मदतही करत असतात. म्हणून स्वभावात प्रेम, चेहऱ्यावर हास्य आणि मनात आनंद जपल्यावर जीवन अगदी सुंदर आणि एकदम चांगले होऊन जात असते. म्हणून मानसिक शांती असेल तर सर्व काही गोड गोड वाटते, नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागत असते. म्हणून शरीर सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजे. कारण लोक चेहरा विसरतात पण शब्दांना नाही विसरत. आणि शब्द हे माणसाला आयुष्यभर लक्षात राहू शकतात. म्हणून शब्द तुम्ही जपून वापरले पाहिजे. आणि आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मात्र कोणालाही मिळत नाही. आणि म्हणून आयुष्यही आपण तसं जपून ठेवलं पाहिजे. आणि आपल्या शरीराकडे आपण लक्षही दिलं पाहिजे. म्हणून देण्यासाठी दान आणि घेण्यासाठी ज्ञान आणि त्याग करण्यासाठी अभिमान सर्वश्रेष्ठ आहे. छान नातं हवं असेल तर ते मनापासून टिकवा. सुंदर मोती कधीच किनाऱ्यावर मात्र मिळत नसतो. ते जीवन चांगले आहे ज्याच्या मागे स्वतःची प्रेरणा आणि प्रियजनांचे मार्गदर्शन मात्र आहे. म्हणून शुद्धता आणि अशुद्धता स्वतःच्या आव्हानांवर अवलंबून असते. कोणी कोणाला शुद्ध करू शकत नाही, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आणि सुंदर सूर्योदय अनुभवायचा असेल तर बंद खिडक्या उघडाव्या लागतील आणि मात्र नक्कीच लागतील. आणि म्हणून रात्र जागणाऱ्या रात्र खूप मोठी वाटते, चालून थकलेल्याला मैलभर अंतरही खूप दूर वाटते. आणि त्याचप्रमाणे ज्यांना धर्माचे ज्ञान नाही त्यांना आयुष्य खूप मोठे वाटते. म्हणून धर्माचे ज्ञान घ्या आणि स्वामींची सेवा करा. तुम्हाला आयुष्य अगदी आनंदित होऊन जाईल.
आणि तुम्हाला आयुष्य म्हणजे चांगले वाटेल. आणि जीवनात आनंद देणं हाच आनंद मिळवण्याचा आधार आहे. म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ त्याला देतो ईश्वर असतो. आणि कठीण वेळ ही दर्पणासारखी असते, ती आपल्या क्षमतांचे आपल्याला दर्शन घडवत असते. मन हे एक सामर्थ्यवान साधन आहे, त्याचा सुज्ञपणे वापर तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि म्हणून आयुष्याचं पुस्तक कितीही जुनं झालं ना तरी त्या आठवणींची पाने नेहमीच आनंद आपल्याला देत राहतात. आणि म्हणून त्या आठवणी तुमच्याजवळ जपून ठेवा, कारण त्याच तुम्हाला एके दिवशी नक्कीच आठवतील. आणि नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही, त्यासाठी मेहनत तुम्हाला करावीच लागते. आणि मेहनत कराल तर तुमचं नशीबही चमकेल. आणि म्हणून कितीही मोठा बंगला बांधला ना तरी शेवटी या झोपडीत आपल्याला यायचं आहे. म्हणून सगळ्यांची प्रेमाने राहा आणि मन जिंका, माणसं जपा आणि जपलेले टिकवा. हीच खरी माणुसकी आणि हाच आपला तो खरा आनंद आहे. आणि तोच परमानंद आपल्याला जपून ठेवायचा आहे. देवासमोर नतमस्तक होणारा सर्वांना आवडतो, पण जो सर्वांसमोर नतमस्तक होतो तो देवाला आवडत असतो. म्हणून देवाला काय आवडते हे आपण नक्कीच केलं पाहिजे, कारण देवाला जे आवडते ते केले तर देव आपल्या मनासारखं नक्कीच करत असतात. म्हणून पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही, आणि जर यशस्वी झाला तर नसलेली नाती सुद्धा बोलकी आपली होत असतात. म्हणून आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा खूप झाली की मुकेही नंतर बोलू लागतात. आणि विवेकानंद यांनी सुंदर उत्तर दिले, आयुष्यात ज्या दिवशी आपल्या मनातले वाईट विचार समाप्त करतो आणि चांगल्या विचारांनी आपल्या अंतरात्म्याला शुद्ध करून दिवसाची सुरुवात करतो, तीच आपली शुभ सकाळ असते. आणि तो आपला दिवस अगदी छान जात असतो. म्हणून परिस्थितीप्रमाणे बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात राहण्यापेक्षा परिस्थिती बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात तुम्ही नक्कीच राहायला पाहिजे. आणि म्हणून आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला तुम्हाला नक्कीच मिळणार नाही. आनंद ही अशी वस्तू आहे ना जे आपल्याकडे नसतानाही ती आपण दुसऱ्याला देऊ मात्र नक्कीच शकतो. म्हणून पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही, त्याचप्रमाणे आयुष्यात कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला बघताही येणार नाही. आणि म्हणून आनंद नेहमी चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपलीच बोटे सुगंधित करून जातो. म्हणून आपला दिवस आनंदी जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि आपला दिवस अगदी मनमोहकपणे जाओ आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी मी प्रार्थना करू इच्छित आहे. आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठच असते, पण माया त्याहीपेक्षा श्रेष्ठ असते. म्हणून आकर्षण हे सौंदर्य किंवा धनाचं नसतं, तर ते आकर्षण विचार आणि संस्काराचं मात्र नक्कीच असतं. म्हणून वाईट वेळ निघून जाते, परंतु जाताना चांगल्या चांगल्या लोकांना खरं रूप आपल्याला दाखवून जात असते. म्हणून वळणावळणाचे आयुष्य असावे, त्यात काटेही असावे, वेदनाही असावी, पण विश्वास तोडणारं कुणी नसावं. कारण एकदा विश्वास तुटला की माणसाचं मन पूर्णपणे तुटून जात असतं. आणि म्हणून यश मिळवण्यासाठी त्याग हा महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्ही त्यागासाठी तयार असाल तर यश हे मात्र तुमचेच आहे. म्हणून भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होत असतो. आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहे. म्हणून जीवनामध्ये आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे तेव्हा तर कळतं की कोण हसतंय आणि कोण दुर्लक्ष करतंय आणि कोण कोणाला सावरायला मात्र येतंय. आणि तेव्हाच आपल्याला लोकांची ओळख होत असते आणि लोकांनाही आपली ओळख होत असते. कारण लोकांकडे आता माणुसकी जिवंत राहिली नाही, कारण माणुसकी जिवंत राहण्यासाठी सुद्धा लोकांना आता वेळ नाही. त्यांना माणसाला उचलायला किंवा माणसाला विचारायला सुद्धा त्यांना आता वेळ नाही. कारण माणुसकीचं नातं आता कुठेतरी आपण गमावतोय आणि ते नातं आपलं सुटत चाललेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आदर हा आरशाप्रमाणे असतो, तुम्ही जितक्या समोरच्याला दाखवाल ना तितकाच दुप्पट तुम्हाला तो मिळेल. म्हणून सकाळच्या शुद्ध वाऱ्यासह, सूर्याच्या प्रसन्न किरणासह, फुलांच्या सुंदर सुगंधासह तुमच्या दिवसाची सुरुवात नक्कीच व्हायला हवी. म्हणून सर्व नात्यांमध्ये एक नातं कडुलिंबाच्या झाडासारखं असावं, जे कडू शिकवण देईल पण उन्हात सावलीही देईल. आणि ते उन्हात सावली देणारं नातं आपल्या घरच्यांचीच असतं. आणि आपल्या घरच्यांना आपण नक्कीच जपून ठेवलंही पाहिजे. आणि त्यांना ती माया आणि ती चक्र तुम्ही नक्कीच लावलं पाहिजे. म्हणून कारण ती माया तुम्ही त्यांना लावली आणि ते चक्र म्हणजे तुम्ही त्या चक्रात आणि चक्रव्यूहात फसले नाही, तर तुम्ही नक्कीच आपल्या आवडत्या व्यक्तींना सांभाळाल आणि भरपूर जीवनामध्ये पुढेही जाल. आणि आयुष्यात खूप मोठं व्हायचं असेल ना आणि भरपूर काही मिळवायचं असेल ना तर कौतुक ऐका, आणि यशस्वी व्हायचं असेल तर निंदा मात्र नक्कीच ऐका. आणि म्हणून नियमितपणे कर्तव्य पार पाडणाऱ्या आज ना उद्या ना त्यांना यश नक्कीच मिळेल. म्हणून परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्यांच्याकडे असतं ना तो जग जिंकण्याची जिद्द सुद्धा बाळगून पुढे जात असतो. आणि देव आपल्याला जे पाहिजे ते सर्व देत नाही, पण तो जीवनाचा सर्वोत्तम आणि सगळा मार्ग
मात्र नक्कीच दाखवत असतो. म्हणून जन्मापासून मिळालेली नाती तर ईश्वरीय देण आहे, परंतु स्वतः बनवलेली नाती ही आपले धन आहे आणि याला सांभाळून आपण ठेवले पाहिजे. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं आहे एवढं लक्षात घ्या. आणि काळजी तर त्यांनी करायची आहे ज्यांचा मुखवटा नकली आहे आणि त्यांना काहीच दिसत नाहीये. म्हणून विश्रांतीची किंमत कळण्यासाठी कष्टाचे महत्त्व आपण समजून घ्यावे लागत असते. आणि पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही, तर पराभव पहिल्यांदा मनात होत असतो. आणि मनात जर पराभव झाला तर मग तुम्ही पूर्णपणे हरून जाल आणि तुम्हाला या जगामध्ये काहीच दिसणार नाही. आणि म्हणून कमाईचा अर्थ फक्त धन कमावणे असा नाही, तर अनुभव, नाती, मानसन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जात असतात. म्हणून सातचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतो. म्हणून विचार तुम्ही बदलायचा हवा आणि तो विचार बदलला तर सर्व काही तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल. स्वामी भक्तांनो, आज तुमच्या भाग्यात चमत्कार घडणार आहे आणि तुम्हाला लवकरच महत्त्वाची गोड बातमी मिळणार आहे. म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. मोजून 14 मिनिटे हा संदेश नक्कीच ऐका. नक्कीच तुम्ही भाग्यवान ठराल. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस नक्कीच प्रगती पथावर जात असतो आणि तो पुढे पुढे प्रगती करत मग त्याच्या ध्येयावर तो पोहोचत असतो असे स्वामी म्हणतात. म्हणून स्वामींच्या या वचनावर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते. म्हणून हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. देव फक्त आपल्याला निर्मळ मनाने भेटत असतो आणि निर्मळ मनाने आपण त्याची भक्ती केली पाहिजे. स्वामी सांगतात संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळातच ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. आणि म्हणून प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमीच कठीण असते, हे फक्त लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो ना त्याला गुणवत्ता दिसत असते आणि जो तपासून बघतो ना त्याला कमतरता दिसत असते. म्हणून निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्कीच स्वामी समर्था तुम्ही मिळवू द्या. आणि स्वामी समर्था हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या इच्छा मनापासून पूर्ण हो आणि तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी येऊ अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. म्हणून आपण कायम स्वामींना म्हणत असतो की तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देतही नाही. आणि असे आपले स्वामी महाराज आहेत. म्हणून गुरुचरित्रमधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो. आणि हे जीवनाचे चक्र आहे आणि असं चालणार सुद्धा आहे. म्हणून नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. आणि हेच खरे सफलतेचे सूत्र मात्र नक्कीच आहे. म्हणून आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. आणि भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा आणि प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगूर आहे. आणि म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात पडू देखील नका. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि ती ठेवलीच पाहिजे. आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा आणि लोभ कधी ठेवू नका. कारण अपेक्षा भंगांचे दुःख फार वाईट असते आणि भरपूर ते दुःखही असतं. म्हणून तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करत चला आणि पुढे तुम्ही जीवनामध्ये चालत चला. म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा पडतो ना आणि होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. बस एवढ्यावरच आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. स्वामी सांगतात विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करतो ना आणि करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले घडत असते आणि देव ते घडवून आणत असतो. म्हणून मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे जण आहेत आणि त्यांच्यामुळेच मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा तुम्हाला येणार नाही आणि वाटणारही नाही. म्हणून प्रसिद्धी ही एक अशी बाब आहे ना, जे कितीही मिळाली तरी माणसाची तहान ही भागत नसते.
म्हणून आपण समाधानी राहिलेलंच बरं असतं. म्हणून एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवून गेली म्हणून तिच्या तिथलेच विषय सोडून द्यायचा असतो आणि पुढच्या मार्गाला तुम्ही लागायचं असतं. स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे आणि तो जेवढा मागे जातो तेवढाच प्रमाणात पुढे येत असतो. म्हणून त्यामुळे जीवनात घाबरू नका आणि दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार असतात. यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला शिका. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. आणि कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते. आणि म्हणून यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख ही आपल्याला नक्कीच मात्र होत असते. आणि लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, आणि त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू द्या. पण कुणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं आणि पुढे कधीच जायचं नाही. कारण त्या व्यक्तीला आपण कधी विसरू शकत नाही आणि तोही व्यक्ती आपल्याला विसरूही शकत नाही. म्हणून तो आपल्याला भरपूर काही श्राप देऊन जात असतो. म्हणून माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझं जीवन नक्कीच सुखी करू शकतो. आणि हाच विचार करून आपण पुढे वाटचाल केली पाहिजे. आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं आणि त्या कारणामुळेच तो व्यक्ती आपल्या आयुष्यात आलेला असतो. आणि म्हणूनच स्वामींनीच त्याला आपल्या आयुष्यात पाठवलंय. या प्रकारे तुम्ही त्यांना जपून ठेवलं पाहिजे आणि ते देवरूपच असतात. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी तुम्ही बोललेलं पाहिजे आणि ज्या विषयाची तुम्हाला अजिबात माहिती नाही ना त्याविषयी अजिबात तुम्ही बोलू नका. कारण मग तुम्ही पुढे जाऊन त्यात फसाल. आणि म्हणून मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही. कारण जिथे पेरलं जातं ना तिथे अधिकच वेगाने वाढत जातं. आणि मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, काही असलं तरी ते वाढतच जातं. म्हणून मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ होऊन जाते. आणि म्हणून तुम्ही कोणाच्या तरी कामाला थोडे जरी आलात ना तरी भरपूर आहे. पण तुम्ही मोठे जण स्वप्न बघाल की मी याच्या कामी येईल आणि त्याच्या कामी येईल, तसं न करता आपण छोटी छोटी कामं करत राहिलं तर आपण भरपूर प्रगती करत जातो आणि आपण वरवर जातही जातो. म्हणून एकदम कोणी वर जात नाही. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार आपल्याला फक्त करता आला पाहिजे आणि मनामध्ये आपला चांगलाच विचार पाहिजे. मग सर्व काही नीट होऊन जाईल. म्हणून नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तर नक्कीच मिळेल. आणि आयुष्यामध्ये दिशा मिळाली की माणूस चांगल्या सत्कर्माला आणि सन्मार्गाला लागत असतो. म्हणून उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देत असतात आणि वाईट दिवस अनुभव देत असतात. व ते सर्व खूप काही शिकूनही जात असतात. आणि तेच दिवस आपल्याला काढत काढत हे आयुष्य जगायचं असतं आणि याचंच नाव जीवन असतं. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते आहे. आणि ते नाते तुम्ही विश्वासाच्या मार्गाने जपून ठेवले पाहिजे. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो आणि हे माहीत असू नये की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे आणि तोच आपलं भविष्य बदलू शकतो. म्हणून उठा, लढा आणि तुमचं यश तुम्ही मिळवा. प्रेम आणि आस्था या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली ना तर कणाकणात ईश्वराचे दर्शन घडत असते आणि ईश्वर आपल्याला भेटतही असतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती नक्कीच म्हणून जाईल आणि इतरांवर विश्वास ठेवला ना तर ती तुमची कमजोरी नक्कीच म्हणून जाईल. म्हणून तुम्ही कधी बरोबर होता ना हे कुणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात ना हे सगळ्यांनाच आठवत असतं आणि सगळेच तुमची थट्टा करायला लागतात. म्हणून स्वामी सांगत असतात, काळ कधी कोणता रंग दाखवेल ना हे कोणालाच माहिती नाही. बाळांनो, नाही तर श्रीरामांना रात्री राज्य मिळणार होतं, मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता. आणि म्हणून देवाकडून आपण भरपूर बोध घेतले पाहिजे आणि भरपूर गोष्टी ह्या देवाकडून आपल्याला शिकल्या पाहिजेत. आणि म्हणून स्वामी सांगत असतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली ना तर ती नेहमी सारखी राहत नाही. परिस्थिती बदलते, त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये. फक्त हिंमत ठेवून माणसाने जीवनामध्ये पुढे पुढे जात राहावे. देव आपल्या पाठीशीच असतो आणि आपलं संरक्षण हे देव करत असतात. फक्त आपल्याला ते दिसत नाही. जसा आपण श्वास घेत असतो पण ती हवा आपल्याला दिसत नाही आणि ऑक्सिजन आपल्याला दिसत नाही, तसेच देव आहेत तेच आपल्याला ऑक्सिजन पुरवत आहेत असं समजा.
आणि पुढे चालत चला. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास आणि अधर्माची वाढ होते ना, तेव्हाच स्वामी हे प्रकट होत असतात. आणि स्वामी प्रकट झाल्यावर मग त्या अधर्माचा नाश करून टाकतात आणि ते धर्माची परत स्थापना करत असतात. म्हणून इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं असं आपण समजू शकतो, पण विज्ञान सांगतं की भविष्यात सुख मिळेल. पण धर्म सांगतो की मन पवित्र असेल तर मग तुमचे विचार अगदी चांगले आणि निर्मळ असतील ना, तर दररोज तुम्हाला सुख समाधान मिळेल आणि तेवढेच तुम्ही प्रगती करत जाल. म्हणून स्वामी सांगतात, जी मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो ना आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो ना, भगवंत त्याचे कधीच वाईट होऊ देत नाही आणि कधीच त्याला वाईट मार्गाला जाऊ देखील देत नाही. कारण स्वतःचा देव त्याच्या रखवाली करत असतात आणि देव त्याला मार्गही दाखवत असतात. आणि अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीमध्ये योग्य निर्णय तुम्ही कोणीच घेऊ शकत नाही आणि त्याच्यामध्ये भरपूर काही चुकीचं होऊन जातं. कोणीच या परिस्थितीत निर्णय घेऊही शकत नाही. म्हणून तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते. ती चुकी तुम्ही केली की तुम्हाला नाव ठेवायला दुनिया ही मोकळी असते. म्हणून चुकी करा, पण तुम्ही जर चुकीचे हे दुनियाला वाटत असेल पण तुम्हाला वाटत नसेल तर ठीक आहे, पण तुम्हाला वाटत असेल की मी चुकलो तर ते चुकलेलं असतं. म्हणून दुनिया काय म्हणते याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. फक्त तुम्ही काय आणि तुम्हाला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे. मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती ही चांगली असावी लागते. आणि एकदा मनस्थिती चांगली झाली की माणूस निर्मळ होऊन जातो आणि एकदम तो मस्त फ्री होऊन जातो. म्हणून डोळे बंद केले म्हणून संकटे कधी जात नाहीत आणि संकटे आल्याशिवाय डोळे कधी उघडतही नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चुका झाल्यावर तुमच्याकडून थोडं नमलं ना, तर जगातील अनेक समस्या आपोआप दूर होऊन जातील आणि मग तुम्हाला कशाची काळजी घेण्याची गरजही राहणार नाही. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमीच फक्त पहिला येणे असं होत नसतं. मित्रांनो, तुम्ही जर दररोज थोडी थोडी प्रगती करता आणि थोडी कोणाची मदत करता किंवा तुमचं काम थोडं थोडं तुम्ही इम्प्रूव्ह करता आणि पुढे नेता, तर तुम्ही जीवनामध्ये पुढे जात राहता आणि तुम्ही भरपूर प्रगती करत आहात असा त्याचा अर्थ होत असतो. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची आवड आहे त्या विषयात तुम्ही प्रगती करायला हरकत नाही आणि तेच विषय तुम्ही निवडले पाहिजेत. आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्या विषयात सुखी, समाधानी आणि आनंदी आहात तेच तुम्ही कामही केलं पाहिजे. कारण सर्वात महत्त्वाचं तुमचं समाधान आणि तुमचं सुख आहे. बाकी मग आयुष्य तुमच्याकडे पडलेलं आहे जगण्यासाठी. म्हणून कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले ना, तरी कोण कधी उपयोगी पडेल ना हे सांगताही येत नाही. म्हणून सर्व माणसांची तुम्ही चांगले बोलत जा आणि चांगले वागतही जा. म्हणून दोष लपवला ना की तो मोठा होतो आणि म्हणून दोष कधी लपवू नका. तो मोकळा सांगून द्या आणि मोकळं होऊन जा. कारण तो दोष तेव्हा तुम्हाला कमी त्रास होईल, पण तुम्ही लपवला त्यानंतर तो जास्त त्रास आपला वाढत जातो. आणि म्हणून स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नकोस बाळा, तुला कोणी अजिबात फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नकोस बाळा, तू कधीच उपाशी राहणार नाही. आणि हे जीवनाचं सत्य आहे आणि हे जीवनाचं रहस्य देखील आहे. म्हणून तुम्हाला कोणाचा हात घेता आला तर त्याचा हात घेऊन तुम्ही नक्कीच वर या, पण नंतर त्याला मदत करायला विसरू नका. म्हणून कारण तुमच्या संकट काळात त्यांनी तुमचा हात धरून तुम्हाला वर उचललेलं होतं. मग त्यांच्या संकट काळात तुम्ही सुद्धा नक्कीच त्यांचा हात धरून त्यांना वर उचला आणि सोबत पुढे जा. आणि हीच माणुसकीची निशाणी आहे आणि हेच जीवन सुद्धा आहे. म्हणून देव हे सगळं काही आपलं बघत असतो आणि आपले कर्मही बघत असतो. म्हणून पैसा, संपत्ती, धनदौलत याचा घमंड कधी करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला नाही जात, तर कर्माचा मात्र हिशोब नक्कीच केला जातो. आणि ते कर्मे तुम्हाला फक्त चांगले करत राहायचे आहे. आणि कधी नजर चुकीने तुमच्याकडून एखादे कर्म हे वाईट झाले तर ते तुमची चुकी नसणार, तुम्ही ते स्वतःहून केलेलं नसणार. ते देव नक्कीच माफ करून देतात. पण तुम्ही स्वतःहून त्या मार्गाला जात आहात तर नक्कीच तुमचे कर्मही स्वतःहून वाईट करत आहात. आणि असं कधीच करू नका. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आणि त्यात तुम्ही किती सुखी आहात. मग हेच तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि हेच तुम्हाला गणित करायचं आहे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, असं स्वामी आपल्याला सांगत आहेत, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो फक्त तुमचा प्रयत्न. त्यामुळे प्रयत्न मनापासून कर, अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होईल आणि तुला ती गोष्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आयुष्यात मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना, त्यापेक्षा जास्त तो अतिविचाराने थकून जात असतो. आणि म्हणून अतिविचार टाळा आणि म्हणून हसत राहा.
आणि जर तुम्ही हसत राहिले तर तुमचं जीवनही वाढतं आणि तुम्ही फार प्रफुल्लित देखील राहता. म्हणून मित्रांनो, स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना, की परिस्थिती कितीही तुमच्यावर बिकट आली किंवा वाईट आली ना, तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला जो विचार तुमच्या मनात आला पाहिजे. आणि कोणाविषयी तुमच्या मनात कधीच कसंक ठेवू नका आणि कोणाविषयी द्वेषही करू नका. मग देवही तुमच्याविषयी द्वेष नक्कीच करेल आणि नक्कीच मग तुम्ही वाईट मार्गाला लागाल आणि वाईट मार्गाला जाल. म्हणून कुणाचाही द्वेष करू नका. देव तुमचं सगळं काही भलं करेल आणि तुम्हालाही नक्कीच देव चांगलं मार्गाला लावेल. म्हणून देवाविषयी चांगला विचार करा आणि तुम्ही भरपूर काही गोष्टी अति आनंदाने आणि अति उत्साहाने आणि निर्मळ मनाने केल्या पाहिजे. त्यामुळे तुमच्यावर ते परिणाम चांगले होतात आणि तुमच्या जीवनामध्ये चांगली माणसंही तुम्हाला भेटत असतात. म्हणून स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढत असतो आणि मनासारखं झालं की मग हाव वाढत असते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात आणि त्या अपेक्षा चांगल्या आणि तुम्ही कमी ठेवल्या तर तुम्ही जीवनामध्ये सुखी आणि समाधानी देखील नक्कीच राहाल. म्हणून नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कोणी कितीही फसवले ना तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे नेहमी सत्य उभं असतं आणि शेवटी सत्याचा विजय होत असतो आणि तो विजय खूप मोठा असतो. फक्त एवढं मनात ठेवून तुम्ही आयुष्यात पुढे चालत राहा. मग स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच आणि ते तुम्हाला मदत करणार आहेतच. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली नक्कीच भेटून जातील आणि ती लोक तुम्हाला तुमचा फायदा बघूनही आणि घेऊन येतील. म्हणून कुणालाही कमी लेखू नका, तर त्याची अजिबात उडवू नका, टोचून त्याला अजिबात बोलू नका, टोमने त्याला अजिबात मारू नका, पान उतारा त्याचा अजिबात काढू नका आणि कुणाच्या गरिबीवर मात्र कधीच हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता देखील येत नाही आणि म्हणून नियतीवर विश्वास ठेवा. देवाची प्रत्येक एक गोष्ट ही खरी ठरत असते आणि शेवटी त्याचाच विजय होत असतो. म्हणून फक्त आपण देवावर विश्वास ठेवायचा आणि देव आपले कधी वाईटही करत नाही या गोष्टीवरही आपला विश्वास असायला हवा. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढा आपण पैसा कमवतो, धनसंपत्ती कमवतो, ते आपल्याला इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल मित्रांनो, पण स्वामी भक्त असे आहेत की आपण एक गोष्ट मात्र नक्कीच चांगली केली पाहिजे. कोणाच्याही मन तुम्ही दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशानेपेक्षा खूप मोठं असतं आणि माणुसकी आपल्याला चांगलं शिकवत असते आणि चांगलं सर्व काही देतही असते. म्हणून ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कधी कळत नसते ना, त्याप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत कधीच कळणार नाही आणि तो शेवटी विश्वासघातच नक्कीच करत असतो. हा माझा अनुभव आहे आणि सत्य ही अशी एक श्रीमंती आहे जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर तुम्ही उपभोग घेऊ शकता आणि आनंद उपभोगू शकता. म्हणून सत्य बोलत चला आणि कधीच कोणासोबत विश्वासघात करू नका. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज देखील आहे आणि ज्यामुळे तत्काळ सुख तुम्हाला मिळेल, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड तुम्हाला करीत राहावी लागणार आहे आणि ती शेवटी तुमच्यावरच येऊन थापते. म्हणून खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात घ्या, सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटे कर्म करून एकटा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतील आणि ती फळे भोगतानाही असतो आणि तो माणूस सगळं काही त्याला भोगायला लागतं. म्हणून खोटं कधी बोलू नका आणि खोट्या मार्गाला कधी जाऊ नका. आणि संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा या जगामध्ये नाहीये. आणि ज्याच्या जवळ असा आरसा आहे आणि प्रामाणिकपणाचा, नक्कीच तो व्यक्ती जीवनामध्ये सफल होतो आणि त्याला देव सर्व काही देत असतो. आणि म्हणून एकनिष्ठ राहा, तुमची सगळी कामे होतील. कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला भरपूर किंमत आहे. म्हणून तुम्ही निष्ठा ठेवा आणि कष्ट करत राहा. स्वामी सर्व काही नीट करतील. तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल ना तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा. बघा, एक दिवस असा उजळेल की स्वामींच्या कृपेने ते काम तुमचं पूर्ण होईल आणि भरपूर काही तुम्ही आनंदित होऊन जाल आणि इतके आनंदित व्हाल की स्वामींना धन्यवाद तुम्ही नक्कीच कराल. म्हणून नको त्या गोष्टीचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं आणि देतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार करणं आपलं टाळलं पाहिजे, कारण अतिविचारानेच माणूस अर्धा खचून जात असतो आणि त्याला कोणतेही काही दिसत नाही आणि कोणतीही गोष्ट त्याला समजत देखील नाही. म्हणून जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय ठेवल्याने येत असते.
आणि म्हणून कोण खरं आणि कोण खोटं हे ओळखायला आता तुम्ही शिकले पाहिजे. आणि हे शिकले तरच तुमच्याकडे भरपूर काही गोष्टी तुम्ही जीवनामध्ये शिकून गेलात असा अर्थ होईल. आणि मग एक गोष्ट लक्षात घ्या, शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाहीये आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाहीये. त्यामुळे त्याग करा व तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या वास्तविकतेचा. नक्कीच तुम्हाला चांगलं हे यात रिझल्ट मिळतील आणि भरपूर काही गोष्टी चांगल्याही होतील. म्हणून भाकरी दोन्ही बाजूंनी भाजली ना तरच ती चांगली लागते. तसेच तुम्ही स्वामींवर प्रेम करा आणि स्वामी तुमच्यावर प्रेम करतील आणि करतातच. म्हणून दोन्ही बाजूंनी जर प्रेम असेल तर मग नक्कीच भरपूर काही हे वाढत जातं आणि तुमच्या इच्छा आणि आकांक्षा स्वामी पूर्णही करत असतात. म्हणून प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तेच माणसं आपल्यापासून फार दूर निघून जातात आणि ते आपल्याला एका क्षणात होत असतं आणि हे कळत देखील नसतं. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा आणि लोकांच्या उपयोगी पडा. म्हणून पोतं आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल आणि आपण माणसाने माणुसकी शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल आणि हेच शेवटचं सत्य आहे. आणि तीच माणुसकी आपल्याला पुढे कामात येत असते आणि माणुसकीनेच आपण माणसं सुद्धा ओळखली पाहिजे. भावाचं, देवाचं आणि गावाचं हे जो खात असतो ना त्याच्या पदरात आणि त्याच्या घरात सुख, शांती, समाधान कधीच नांदत नसते. म्हणून कोणाचं लुबाडून कधीच अजिबात खाऊ नका, कारण ते पचत देखील नाही. आपल्याला वाटतं आज आपल्याला 5,000 रुपये जास्त मिळाले आणि ते आपण दुसऱ्यांना वाईट करून कमावले असेल, पण तर मग शेवटी वाईट मार्गालाच खर्च होतील आणि तुम्हालाही कोणतेही त्रास अचानक येऊ देखील शकतात. म्हणून सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, काही लोक आपल्याला नाव देखील ठेवतील. म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि फक्त स्वामींवर लक्ष ठेवा. स्वामी तुमचं सर्वच भलं करतील आणि परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त झालो आहोत ना की परमेश्वराने आपल्याला काय दिलं आहे हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. आणि तो वेळ तुम्ही काढला पाहिजे. आणि या परमेश्वरावरने देखील आपल्याला छान 2 डोळे दिलेत, 2 हात, 2 पाय, 1 डोकं दिलंय आणि विचार करण्यासाठी आणि खाण्याला तोंड दिलंय. यातच आपण खरं समाधान मानलं पाहिजे, कारण काही माणसांकडे ते देखील नसते आणि ते त्यासाठी देवाकडे रडत असतात. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्यासाठी देवाला धन्यवाद करा आणि देवाला म्हणा, देवा धन्यवाद, मला तू जे काही दिले आहे, जे काही आज माझ्याकडे आहे ते तुमच्यामुळे आहे आणि तुमच्या कृपेने आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद करू इच्छितो, असं आपण स्वामींना बोललं पाहिजे. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज देखील असते आणि या मिळवण्यासाठी आणि ते यश मिळवण्यासाठी आणि ते झाड वाढवण्यासाठी वेळ तर लगेच लागेलच. आणि म्हणून प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश हे मिळेलच. आणि जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो आणि एकदा गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी काढली जाते. म्हणून तुम्ही गरजेला जी माणसं तुमच्या जवळ येतात ना त्यांना जर तुम्ही ओळखले असेल तर त्यांना कधीच तुम्ही भाव देऊ नका आणि त्यांना कधीच तुमच्या जवळ येऊ देऊ नका, कारण ती माणसं शेवटी तुमच्यासाठी घातक ठरतील आणि त्यांच्यापासून तुम्ही दुरावा ठेवला तेवढा चांगला असतो. म्हणून मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे नक्कीच तुला तुझ्या माणसांनी दिलेलं आहे, असे स्वामी म्हणत आहेत. आणि तुझ्यावर दुसऱ्यांनी ते लादलेले आहे. म्हणजे दुसरे तुझा वाईट विचार करत असतील किंवा तुला टोमणे मारत असतील ना किंवा मग तुझ्या पाठीमागे तुझी निंदा करत असतील तर मी त्यांना नक्कीच त्यांच्या धडा शिकवेल आणि सर्व काही जो राग असेल आणि ते स्वामी नक्कीच स्वामींवर येईल आणि स्वामी तो राग त्या व्यक्तींवर नक्कीच काढतील, कारण त्यांनी तुमची निंदा केली आहे आणि निंदा करणाऱ्या माणसाला स्वामी कधीच माफ करत नाही. म्हणून तुमच्या आयुष्यात जे काही तुमच्या कर्माने आलंय ते स्वामी मिटवू शकत नाही, पण तुमच्यावर कोणी जादूटोणा केला किंवा मग काही वाईट गोष्टी केल्यात तर स्वामी नक्कीच ते मिटवून टाकतील आणि स्वामींना तुमची चिंता मात्र नक्कीच आहे. म्हणून तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपल्याला स्वतःवर विश्वास असतो ना तेव्हा माणूस या स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या दमावर हा पुढे जात असतो आणि यश हे हमखास मिळवतच देखील असतो. म्हणून काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं, कारण जोपर्यंत समोर त्याचं मन मोकळं होत नाही ना तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही आणि त्याची चूक त्याला स्वतःहून जेव्हा लक्षात येते ना तेव्हा तो तुमच्या पाया पडत येईल आणि तुम्हाला म्हणेल की माझं खरंच चुकलंय. म्हणून उगाच भांडण वाढवत बसायचं नाही. त्या व्यक्तीला त्याची चूक कळाली की त्याला त्याची चूक कळून तो बरोबर तुमच्याजवळ येत असतो. आणि म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण या जगात एखाद्याला सर्व काही कधीच मिळत नसतं आणि सर्वच गोष्टी आपल्याला मिळायला
हवे असा ह्यासही आपण असा हवंही आपण ठेवला नाही पाहिजे आणि जे आहे त्यात आपण नक्कीच समाधानी जरूर राहिलं पाहिजे. आज अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्याला यशापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि त्या संधीमध्ये आपण खुश राहायचं आहे आणि त्या संधीचं सोनं मात्र नक्कीच आपण करायचं आहे. म्हणून देण्याची सवय असावी माणसाला, म्हणजे येणं आपोआपच होतं आणि ते येतच राहतं. मग तो मान असो, प्रेम असो किंवा मग वेळ असो, मग सर्व काही आपल्याला येतच राहील आणि सर्व देव आपल्याला देतच राहील. अपयश हे संध्याकाळी तुम्ही नक्कीच विसरून जाल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अपयश तुम्हाला आले याचा अर्थ असा नाही की तुम्ही खचलात आणि तुम्ही खाली पडलात. तसा कधीही होत नाही. नव्याने सुरुवात करा. नवीन गोष्टी तुम्हाला नक्कीच सापडतील आणि स्वामींच्या रूपाने एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल आणि ते तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजून परत चालली जाईल आणि तुम्हाला कधी दिसणारही नाही. मग तुम्ही असं समजायचं की आपल्या आयुष्यात स्वामी आले आणि स्वामींनी आपला मार्ग देखील दाखवलाय. म्हणून भरलेली जोडी पाहून नक्कीच रिकामे जोडी असलेला प्रत्येक जण त्याची ईर्ष्याच करेल असं काही नसतं. प्रत्येकाच्या स्वभावावर असतं, मनावर अवलंबून आहे. एखाद्याचे रिक्त हात सुद्धा समाधानाने भरलेले असतात आणि भरपूर समाधान त्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येत असते. म्हणून कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात, कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते आणि जे मन आपल्याकडे नक्कीच असायला हवे. कारण आपण कमीपणा घेतला मग देव आपल्याकडून नक्कीच उभा राहत असतो आणि देव आपल्याला सर्व काही बोध आणि सर्व काही गोष्टी आपल्याला मनापासून देत असतो. म्हणून स्वामी म्हणे, करा देहाचे मंदिर मग मी आतुर तेथे येण्या. तुम्ही देहाचे मंदिर कराल, त्या निर्मळ मन ठेवाल आणि त्यात ठेवाल तेव्हा स्वामी तुमच्या भेटीला नक्कीच येतील असे स्वामींनी म्हटले आहे. आणि माणसाचे एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे ना याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला येथे जन्माला आलोय आणि हा जन्म आपल्याला नक्कीच सार्थक करायचा आहे आणि आपल्याला या जीवनामध्ये भरपूर काही करून दाखवायचं आहे. फक्त त्या मार्गाला तुम्ही राहा आणि ते तुम्ही करत राहा. तुम्हाला यश हे नक्कीच हमखास मिळेल. म्हणून दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन आहे. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार आहे आणि स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आहे आणि माणुसकीचे शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती आहे. आणि या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. या गोष्टी एकदा लक्षात आल्या की तुमचं जीवन हे सरळ होऊन जाईल. आणि माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेत असते. माणुसकी जिथे जन्म घेत असते ना तिथे परमेश्वराचे वास्तव्य असते आणि स्वामी समर्थ असतात आणि परमेश्वराला नक्कीच तिथे येण्यासाठी सुद्धा आतुरता असते. त्या घरात सुख, शांती आणि भरपूर काही वैभव येत असतं आणि भरपूर पैसाही देखील येत असतो. फक्त त्या पैशाने आपण माजून जाता कामा नये. जेव्हा आपण कोणावर तरी डोळे मिटून विश्वास ठेवतो ना तेव्हा शेवटी आपल्याला दोनपैकी एक परिणाम नक्कीच आयुष्यभरासाठी मिळत असतो आणि एक खास व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक खास धडा आपल्याला मिळत असतो. आणि तो धडा जर आपल्याला एकदा मिळाला की आपण परत त्या मार्गाला जात नाही आणि तो मार्ग आपण निवडत देखील नाही. म्हणून एखादा विषय किती वाढवायचा आणि तो कुठे थांबवायचा ना, हे कुठे दुर्लक्ष करायचं ना, हे ज्या व्यक्तीला जमते ना तो व्यक्ती जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो आणि कुठल्याही परिस्थितीवर तो नक्कीच परिस्थितीवर तो वेगळं उत्तर काढू शकतो आणि त्याचं उत्तर काढल्यानंतर त्याला त्यातून सॉल्युशन देखील नक्कीच मिळू शकतं. म्हणून स्वामी सांगतात, माझ्यासाठी कोणताही हात पसरू नकोस. तुझ्या परीने जी वेडीवाकडी सेवा असेल ती मला मान्य आहे असे स्वामी म्हणतात आणि ती सेवा स्वामींना खरी मान्य असते. निर्मळ मनाने केलेली स्वामींची सेवा स्वामी नेहमीच नक्कीच घेतात आणि ते आपल्याला आशीर्वादही देतात. कारण निर्मळ मनाने जो स्वामींची भक्ती करतो तो स्वामी भक्त त्याला इतकं देतात की त्याला ते लक्षातही ठेवता येत नाही आणि त्याला ते आपल्या घरातही ठेवता येत नाही. इतकं स्वामी त्याला देत असतात आणि भरभरून देत असतात. आयुष्य म्हणजे काही वर्षासाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे आणि किती माझी म्हटलं ना तरी एक दिवस तिला खाली करावीच लागणार आहे. एक दिवस ही पृथ्वी सोडून तुम्हाला जायला लागणार आहे. म्हणून स्वामींची भक्ती करून जा. तुम्हाला जन्म परत येणे नाही. मग तुम्हाला नक्कीच स्वर्ग लाभेल आणि तुम्ही देवादेवळ राहाल आणि भरपूर काही वैभव तुमच्याजवळ असेल. आयुष्यात आपण ज्यांना भेटतो त्यांना प्रत्येकामागे काही ना काहीतरी हेतू असतो. काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येत असतात आणि स्वामीच त्यांना पाठवत असतात. म्हणून स्वामी हेच आपले माऊली आहेत आणि स्वामींना आत्मसाक्षात्कार नमस्कार करून दररोज आपण स्वामींची सेवा केली पाहिजे आणि निर्मळ मनाने केली पाहिजे. भावाने माणूस संपत नसतो आणि प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपत असतो. म्हणून
कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेलं नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये आणि ज्या दिवशी मी जिंकेल ना, तोच माझा यशाचा दिवस नक्कीच असेल. म्हणून माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली ना, तरी त्याची संपूर्ण ओळख ही वाणी, विचार आणि कर्मानेच होते. आणि ती कर्म आपण चांगली ठेवा. म्हणून स्वामी सांगतात, जादू करून स्वप्न हे वास्तवात उतरवता येत नाही. त्यासाठी जिद्द, दृढ इच्छा आणि कठोर परिश्रम असावे लागतात. आणि हे त्यांच्या जवळ आहे तो नक्कीच यशस्वी होत असतो आणि जीवनामध्ये भरपूर पुढेही जात असतो. म्हणून आयुष्यात त्या व्यक्तीला कधी विसरू नका, जी व्यक्ती अशा वेळी तुमच्या सोबत होती ना, ज्या वेळी ती व्यक्ती तुम्ही पूर्णपणे एकटे होता आणि तुम्हाला सर्वजण सोडून गेले होते. म्हणून त्या व्यक्तीला कधी सोडून जाऊ नका. समस्या तुम्ही अजिबात निर्माण करू नका आणि नक्कीच अतिविचार देखील तुम्ही करू नका, कारण अतिविचार केल्याने तुम्हाला त्रास होणार आहे आणि शेवटी कशाचेही सॉल्युशन तुम्हाला मिळणार देखील नाही. म्हणून लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला दुप्पट फेडायला लागतो. म्हणून कोणाला त्रास दिला की आपण त्याची क्षमा मागावी आणि आपल्या रागात झालं तर नक्की क्षमा मागून आपण मोकळे व्हावे. आणि तिथे आपण काहीच दुष्कर्म, काहीच आपण वाईट भावना मनात ठेवू नये आणि वाईट करूही नाही. म्हणून कोणाला तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा की एके दिवशी तुम्हाला अशाच वाईट गोष्टींचा सामना नक्कीच करावा लागेल. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूया नवीन एक अशा चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.